तील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. खाडी परिसरातील कांदळवनं ही नैसर्गिक कवचकुंडलं मानली जातात. पूर नियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. राहुल पिंगळे यांनी या संदर्भात बोलताना साकेत, बाळशुकूम, कोलशे, टोकाळी, वाघबीळ, कासारवडवली, आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. काँग्रेसने या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार, जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे. लाईव्हमध्ये आता आम्ही त्यांना पकडलं आणि हे संतोष शेठने आम्हाला सांगितलेलं आहे. हा टेम्पोचा नंबर आहे. किती दिवसापासून टाकता इथे? हा, अरे खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे. इकडे इथे मँग्रोव्ह आहे. दूसरा दिवस आलो हम लोग को सामने हमारे दिखा है इधर सामने हम लोग आए. हे बघा दूसरा दिवस आहे. दाखव. म्हणजे गेट लावलंय, गेटवरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे. डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे. महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. घनकचरा विभाग, हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्हवरती टाकला जातोय. इथं खुलेआम भरणी, हे डम्पिंगच उघडलं इकडे खाडीच्या बाजूला. खाडी बुजवायला घेतली आहे.